नाशिकमध्ये कधी एवढं ऊन पडलं नाही, तेवढं आता पडायला लागलं. असं झालंय कधी एकदाचा उन्हाळा संपतो आणि कधी पाऊस पडतो. मला तर असं व्हायला लागलंय. नाशिकमध्ये पण एवढी एवढी जास्त गरमी होते ना, जे नाशिककर आहे ते नक्की रिलेट करतील. सध्या तर आम्ही वरती टेरेसवरच झोपतोय, कारण घरात इतकं जास्त गरम होतंय की थांबू शकत स्वयंपाक झाल्यावर 1 मिनिट पण थांबू शकत नाही. मग मी स्वयंपाकसुद्धा हॉलमध्ये म्हणजे पीठ वगैरे मळत होते हॉलमध्ये, कारण किचनमध्ये बसून काहीच करू शकत नाही. किचनमध्ये काही पंखा नाही, काही नाही. मग हॉलमध्ये बसूनच मी पीठ वगैरे मळून घेतलं आणि भाजी वगैरे पहिलेच टाकून दिली होती. मस्त वांग्याची भाजी बनवली, भरलेल्या वांग्याची. त्यानंतर मग पीठ मळायला घेतलं आणि मग मी टीव्ही बघता-बघता मी पीठ मळत होते, कारण खूप सुंदर कार्टून लागतं टीव्हीवरती. तर ते बघता-बघता काम चाललं होतं माझं. तर मग त्यानंतर मग संध्याकाळी मी कपडे खरं तर वाळत घालायला गेलेली होती. कारण खूप जास्त नाही का दुपारी ऊन राहतं आणि मला लेट झालं होतं कपडे धुवायला. त्यानंतर संध्याकाळी थोडं मी बसली होती कपडे वाळत घालून. कारण माझे डोळे 2-3 दिवस झाले एवढे जास्त फडकत होते ना, मला सारखं टेन्शन येतंय, की असं का होतं म्हणून. काही खराब वाईट बातमी येईल का? 3-4 दिवस झाले सारखं-सारखं नुसतं डोळा फडफड करतोय. पण खरं सांगू का तर वाईट बातमीचा मला खूप जास्त अनुभव आहे. मला नाही माहीत तो कोइन्सिडन्स पण असू शकतो, पण तरी मला भीती वाटते आता डोळा फडकला की. तर मग 2 दिवस झाले तसंच चाललं होतं, टेन्शन पण होतं. त्यानंतर मग सगळं घरातलं सकाळी आवरून घेतलं. सकाळी-सकाळी किचन वगैरे साफ करून घेतलं, कारण सकाळी-सकाळी पाणी आलं का, की पाणी असल्यावर काम करायला मज्जा येते. मग दिवसभर मग सगळं आवरून ठेवलं तर टेन्शन राहत नाही. पाणी नसलं का लय कटकट सगळं ओलं-ओलं होऊन जातं. बाथरूममध्ये पाणी, किचनमध्ये घेऊन या, हे ते. त्यामुळे मग पाणी आहे तोपर्यंतच काम करून घ्यावं असं वाटतं.